कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बच्चू कडूंच्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी नागपूरमधील आंदोलनाचा दुसरा दिवस। नागपूर शहराच्या सीमेवर बच्चू कडूंसाठी या नागपूर जबलपूर हायवे काल संध्याकाळपासून ठप्प। बच्चू कडूंचा मंत्री बावनकुळेंसोबत फोनवरून संवाद, बैठक घेण्यास आमची तयारी, मात्र नागपुरात या, बच्चू कडूंची बावनकुळेंना आवाहन। मंत्री बावनकुळेंनंतर बच्चू कडूंचा गिरीश महाजन यांच्यासोबत फोनवरून संवाद, आंदोलन स्थगित होणार नाही, कडू आंदोलनावर ठाम। आंदोलक शेतकऱ्यांनी धीर धरावं, काळजी करू नका, राज्य सरकार तुमच्या सोबत आहे। आंदोलक शेतकऱ्यांना कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन। तर बावनकुळे या संदर्भात आंदोलकांसोबत चर्चा करत आहेत। दत्तात्रय भरणेंची माहिती। बच्चू कडूंना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न, मग मंत्रिमंडळातील अॅनाकोंडांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही? संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। झोपलेल्या सरकारला आता उठवण्याची वेळ आली आहे, रेल्वे आणि विमानसेवाही बंद करणार, बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा। आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री एक शब्दही बोलायला तयार नाहीयेत, बच्चू कडूंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर टोला। बच्चू भाऊंनी सांगितलं आमदारांना कापा, मी सांगतो मंत्र्यांना कापा। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं विधान। कोणीही प्रक्षोभक भाषा वापरू नये, रविकांत तुपकरांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंचं आवाहन। बावनकुळेंच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं 2 दिवसात बाहेर काढणार, फाईल तयार होतीये। बावनकुळेंची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, संजय राऊत यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका। संजय राऊतांनी उद्या माझी प्रॉपर्टी घ्यावी आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, राऊतांच्या टीकेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। तर भ्रष्टाचार आमच्या रक्तात नाहीये, राऊतांच्या आरोपांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर। बच्चू कडूंच्या एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याची सुरक्षा वाढवली। दुसऱ्या दिवशीही पोलिसांचा रामगिरी बंगल्याबाहेर बंदोबस्त, आंदोलकांचा रामगिरी बंगल्यावर धडकण्याचा इशारा। बच्चू कडूंच्या एल्गार मोर्चात दिव्यांग बांधवांचा मोठ्या संख्येनं सहभाग, शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिव्यांग बांधव महाएल्गार मोर्चात सहभागी। लोकशाहीत मत मांडायचं स्वातंत्र्य सत्ताधाऱ्यांना मान्य नाहीये, शिवविधी दर्पणच्या अंकात उद्धव ठाकरेंचा लेख। तर सध्याचा कालखंड लोकशाहीला मारक, कार्यकर्त्यांच्या अधिकारांवर आक्रमण करणं, कायदे बनवलेले आहेत, उद्धव ठाकरेंची टीका। रवींद्र धंगेकरांच्या रडारवर आता पुण्यातील तिसरा भाजप नेता, रवींद्र धंगेकरांचा भाजप आमदार हेमंत रासनेंवर आरोप। लोकमान्य नगरमधील स्वयं पुनर्विकास प्रकल्पावर स्टे आणल्याचा आरोप। तर लक्ष घालून रहिवाशांना न्याय द्या, धंगेकरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यासाठी गोखले बिल्डरसह ट्रस्टनेही सहमती दर्शवली। बिल्डर विशाल गोखले आणि ट्रस्टींनी प्रतिज्ञापत्र दाखल करावं, धर्मादाय आयुक्तांचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगला भेट द्यावी। जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचं आवाहन, मुख्यमंत्री न्यायप्रिय आहेत, ते आम्हाला न्याय देतील, जैन मुनींनी व्यक्त केला विश्वास। जैन बोर्डिंग व्यवहार रद्द झाल्याचे कागदपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार, जैन मुनींचा इशारा। समीर पाटील मानहानी प्रकरणामध्ये धंगेकरांना समन्स, धंगेकरांना 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचा समन्स। धंगेकरांनी समीर पाटील मकोकातील गुन्हेगार असल्याचा आरोप केला होता। निलेश घायवळची टोळी समीर पाटील चालवतो असा धंगेकरांनी आरोप केला होता। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली घरांवर बुलडोझर चालवण्याचा प्रयत्न, 16 गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता उभारण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा मोठा आरोप। राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीमध्ये अजित पवारांची सर्व आमदारांना तंबी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला तयार राहा, कोणाच्या भरवशावर अवलंबून राहू नका, पक्षाची ताकद दाखवा, मुंबईत फिरू नका, मतदारसंघात जाऊन फिरा, अजित पवारांचे आमदारांना आदेश। सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी, माढ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। बबन शिंदेंचे दोन्ही पुत्र रणजित शिंदे आणि विक्रमसिंह शिंदे आज भाजपात प्रवेश करणार, मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये होणार पक्षप्रवेश। पंतप्रधान मोदी आज एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर, इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार। संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती। धाराशिवमध्ये सरनाईक आणि राणा जगजितसिंह पाटलांमधील संघर्ष, सोशल मीडियावर पालकमंत्री हटाव मोहीम सुरू करा, सोशल मीडियावर पोस्ट। तर धाराशिवमध्ये 117 कोटींच्या रस्त्यांच्या कामाला स्थगिती, सरनाईकांच्या तक्रारीनंतर कामाला स्थगिती मिळाल्याची माहिती। सोलापुरात ठाकरेंच्या सेनेचा अंतर्गत वाद, चव्हाट्यावर शिवसैनिकांचा जिल्हाप्रमुख हटाव, शिवसेनेचा बचावचा नारा। तर उपनेत्या अस्मिता गायकवाड यांचा जिल्हाप्रमुखांनी अपमान केल्याचा आरोप।
नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये गोंधळ. जुईनगरमधील नाझमीन काझी यांचा पत्ता सुलभ शौचालय असल्याचा उल्लेख, तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नवी मुंबई मनसेकडून शंका उपस्थित. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची सेना 2017 साली जिंकलेल्या जागांसाठी आग्रही. 2017 साली शिवसेनेनं एकूण 84 जागा जिंकल्या होत्या. आता जवळपास 50 ते 60 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत. ठाकरेंच्या सेनेत 60 पेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी नाही, तर माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. मुंबई काँग्रेसकडून पालिका निवडणुकीच्या अर्जाच्या वाटपाला सुरुवात. 250हून अधिक इच्छुक उमेदवारांनी घेतले अर्ज. मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस बळावर लढवणार असल्याची माहिती. मनसेच्या केंद्रीय समितीची बैठकीला सुरुवात. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी बैठक. मनसे नेते, शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये बैठक, तर बैठकीमध्ये मतदार यादींवर विशेष चर्चा सुरू. ठाण्यामध्ये मनसेची जोरदार बॅनरबाजी. 1 नोव्हेंबरच्या विराट मोर्चासाठी मनसे सज्ज. संविधान वाचवा, लोकशाही जगवा, चलो मुंबई बॅनरवर घोषवाक्य झळकलं. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाच्या काही अंतरावर ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी, तर सत्तेची नाही सत्याची लढाई असा नारा देत ठाकरेंच्या सेनेबाजी. बॅनरवर केदार दिघे आणि राजन विचारे यांचाही फोटो. काँग्रेसला कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा धक्का. सदाशिव शेलार आणि दर्शना शेलार यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश. नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचाही शिंदेंच्या सेनेत प्रवेश. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुभाष देशमुख समर्थकांनी घेतली रवींद्र चव्हाणांची भेट. माजी आमदार दिलीप माने यांना भाजपमध्ये घेऊ नका असं निवेदन रवींद्र चव्हाण यांना सुभाष देशमुख समर्थकांनी दिलं. नंदुरबारमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आढावा बैठक. पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना. नंदुरबार जिल्हा परिषद काँग्रेस बळावर लढेल अशी परिस्थिती. भाई जगताप यांची प्रतिक्रिया. आगामी निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांना सोबत घेऊन ताकदीनं लढू. परभणीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचं वक्तव्य. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार. दुर्राणी यांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जयंत पाटील ऍक्शन मोडवर. राज्यात नगराध्यक्षपदाचा पहिला उमेदवार केला जाहीर. उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आनंद मलगुंडे यांना उमेदवारी. पुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून कारवर पक्षाचं ब्रँडिंग. लाखो रुपयांच्या कारवर सरकारी योजनांचा उल्लेख. इच्छुक उमेदवार सागर साखरे यांच्या कारवर पक्षाचं ब्रँडिंग. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आढावा बैठक. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. खासदार नारायण वाणे यांच्या जनता दरबाराचा आज दुसरा दिवस. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नारायण वाणे यांचा जनता दरबार. देवरुखमध्ये दुपारी 12 वाजता जनता दरबार. युगेंद्र पवारांचा बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जनता दरबार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संवाद बैठकीचं आयोजन. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या अनुप मोरेंविरोधात गुन्हा दाखल. युवा मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडूनच अनुप मोरेंविरोधात तक्रार, तर अनुप मोरेंच्या समर्थकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. अनुप मोरेंनी आरोप फेटाळले. ठाण्यातील सार्वजनिक वास्तूंची पालिकेनं श्वेतपत्रिका काढावी. आमदार संजय केळकर यांची मागणी. तर सार्वजनिक वास्तू या कोणाच्याही खासगी मालमत्ता नाहीत. ठाण्यातील सार्वजनिक वास्तूंच्या वापरासंदर्भात संजय केळकर यांची प्रतिक्रिया. इंदापूरमध्ये राज्यातील पहिले प्रगत मत्स्य महाविद्यालय होणार. या संदर्भात मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. इंदापूर तालुक्याची मत्स्य संशोधन आणि प्रशिक्षणाचं राज्यस्तरीय केंद्र बनवण्याच्या दिशेनं वाटचाल. दत्ता भरणेंची प्रतिक्रिया. वंदे भारत एक्सप्रेसला दौंड रेल्वे स्थानकावरती थांबा मिळाला. खासदार सुप्रिया सुळेंच्या पाठपुराव्याला यश. सुप्रिया सुळेंनी मानलेत रेल्वे मंत्र्यांचे आभार. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी. 18 महिन्यामध्ये आयोग केंद्राला अहवाल सादर करणार. 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार. अंतरिम रिपोर्ट आल्यानंतर निर्णय लागू होणार. लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरपासून ई-केवायसी करण्याचं आवाहन. मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींना आवाहन. बीडमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली. हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळेस राहुल गांधींना फोन केला. राहुल गांधींनी पीडितेच्या कुटुंबियांसोबत साधला संवाद. आम्हाला न्याय द्या, पीडितेच्या वडिलांची राहुल गांधींकडे मागणी.
मुंबई पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची संयुक्त बैठकीमध्ये वायू प्रदूषण नियंत्रणावरती सविस्तर चर्चा। एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम बैठकीला उपस्थित होते। पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती केली जाणार, कार्यप्रणाली तयार करून याची अंमलबजावणी करण्याचे कोर्टाचे आदेश। थेट शिक्षक भरती करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईचा आदेश। मुंबई पश्चिम आणि मध्य रेल्वेनं 500 कोटी रुपयांची पाणी बिलं थकवली आहेत। पश्चिम रेल्वेने 328.7 कोटी थकवले तर मध्य रेल्वेनं 172.10 कोटी थकवले। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेत विविध मुद्द्यांचा आढावा घेतला। सर्व विद्यापीठांना दर 3 महिन्यांना कार्याचा अहवाल देण्याचे आदेश। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची आस। रत्नागिरीच्या देवरुखमधून 12 एसटी बस पंढरपूरसाठी रवाना। गेली 7 वर्षांपासून भाविक एकत्र पंढरपूरला जात असतात। श्री मार्तंड देवस्थान जेजुरी यांच्याकडून महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत। देवस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला धनादेश। नाशिकमध्ये अवकाळी पावसानं भातशेतीचं मोठं नुकसान। इगतपुरीच्या तहसीलदारांनी नुकसानीची पाहणी केली। त्वरित पंचनामे करण्याचे तलाठ्यांना आदेश। गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या चांदवडमध्ये मुसळधार असा पाऊस। मातोश्रीनगर परिसरामध्ये एका घराची भिंत कोसळल्याची घटना। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। परभणीच्या अनेक भागात रात्री उशिरा मुसळधार पाऊस। सेलू तालुक्यातील गोहेगाव इथं कसूर नदीला पूर। अनेक गावांचा संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे रब्बीची पेरणी लांबल्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा अतोनात नुकसान। शेतात काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात। शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी खोळंबली। अतिवृष्टीमधून वाचलेल्या कांदा पिकाचं अंतर मशागतीचं काम थांबलं। वाशिममधील सोनल आणि एकबुर्जी प्रकल्प 100% भरला। जलसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामातील सिंचनाचा प्रश्नही मिटला। तर चांगल्या पावसामुळे नद्या, तलाव आणि धरणांमध्ये मुबलक पाणी साठा साठलं। लातूरच्या ग्रामीण भागाला अवकाळीचा मोठा फटका। नद्यांना पूरस्थिती। रास करण्यासाठी ठेवलेले सोयाबीन वाहून गेलं। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून